बघा ना केवढा क्राऊड जमलाय. साईलीला म्हणजे कधी येणं संपणारा प्रवास. देवासोबत देवाच्या भेटीला शिर्डीमध्ये जात असो. डान्स आहे की ना डान्स. इरादे रोज बनतात आणि रोज बिघडतात आणि शिर्डीला तेच जातात ज्यांना साईनाथ बोलतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील लालबाग येथे आणि इथे येण्याचं खास कारण म्हणजे साई लीलाची पालखी. दरवर्षी महाराष्ट्रातून रामनवमीच्या उत्सवानिमित्त शिर्डीमध्ये जाणाऱ्या अनेक पालख्या असतात. म्हणजे लालबागचे साई लीला, दादरचे साई सेवक, लोअर परेलची श्रद्धा सबुरी अशा अनेक पालख्या ज्या जात असतात. म्हणजे पदयात्री हे साई पालखी घेऊन त्या ठिकाणी पोहोचत असतात. तर आता आपण साई लीला पालखीच्या इकडे आलो. ती आज निघते आहे म्हणजे 15 मार्च 2026च्या निमित्त आणि साधारण 10 ते 11 दिवस लागतात तिकडे शिर्डीमध्ये पोचायला. म्हणजे प्रत्येक पदयात्री आहे तो देवासोबत देवाच्या भेटीला शिर्डीमध्ये जात असो. तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती आणि जास्तीत जास्त दर्शन आणि इतर गोष्टी दाखवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. तर चला साईराम म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा आता आपण साईलीला जवळ पोहोचलो आहे. समोर या ठिकाणी पालखी आहे. इथे मागच्या बाजूला पाहू शकतो तेजुका मेन्शन आहे. पहिलाही पालखी आतल्या बाजूला असायची पण ती आता कन्स्ट्रक्शन निमित्त ती बाहेर आहे. आणि इथे आपण पाहू शकतो भरपूर मोठी रांग लागलेली आहे साईबाबांच्या दर्शनासाठी, पालखीच्या दर्शनासाठी. आणि पुढे संपूर्ण तयारी चालू आहे. आता 11 वाजले आहेत. या ठिकाणी रथ वगैरे आपण पाहू शकतो जो शिर्डीसाठी इथून निघणार आहे. साईनाथ महाराज की जय. तर हा बघा या ठिकाणी हा ट्रक संपूर्ण सजलेला आहे आणि इथे मुक्कामाचे ठिकाण पण दिलेले आहेत. म्हणजे पालखीची सुरुवात होते रविवार दिनांक 15 मार्च 2026 ही लालबागपासून आणि ती 15-16 अशी सर्व करत करत या ठिकाणी ती आपण पाहू शकतो 25 तारखेला म्हणजे 25 तारखेला ती श्री क्षेत्र शिर्डी लेंडीबाग येथे ती पोचणार आहे. अशा प्रकारे हा संपूर्ण प्रवास असणार आहे. कुठल्या दिवशी कुठे असणार आणि कोणत्या दिवशी काय काय कार्यक्रम असणार हे सर्व या ठिकाणी दाखवलेले आणि ते आपण पाहू शकतो. शनिवारी 21 मार्चला झाले तुझे दर्शन साई या साई भजनांचा कार्यक्रम आहे आणि या दिवशी अनेक मुंबईकर या ठिकाणी पोहोचत असतात. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माणा कामनामूर्ती. जय देव रत्नाकर्जित बलराज गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा. राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. नमस्कार बाळाभाऊ. नमस्कार. हां, साई लीलाची पालखी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. काय सांगाल आपल्या साई लीलाबद्दल? बघा ना केवढा क्राऊड जमलाय. सगळ्या साई भक्तांची मांदियाळी इथे लालबागमध्ये जमा झाली. आता सुरुवात झाली. साधारण 1च्या दरम्यान पालखीला शुभारंभ होईल. आदरणीय उदय सामंत सर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री यांच्या शुभ हस्ते आपल्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. आणि पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व साई भक्तांना साई लीला मंडळातर्फे आम्ही खूप शुभेच्छा देतो. ओम साईराम. ओम साईराम. डान्स आहे की ना डान्स. डान्स डान्स. हां ठीक आहे ठीक आहे.
दादा आहे, सर्वांना ओम साईराम. ओम साईराम. हा, आता आपली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साई लीलाची पालखी शिर्डीसाठी निघते आणि दादा आपल्याला थोडीफार माहिती देण्यात. दादा नाव का तुमचं? माझं नाव तुषार सूर्यकांत लोडबे. हां. मी मंडळाचा खजिनदार आहे. ओके. साई लीला मंडळाचा. हां. साई लीलाची पालखी ही आमच्यासाठी एक कधी न संपणारा प्रवास आहे. साई लीला म्हणजे कधी न संपणारा प्रवास. साई लीलाचा आज प्रस्थान दुपारी 1:30 वाजता होणार आहे आणि आज प्रथमच पहिल्यांदा विक्रोळी इथे आज मोठी आरती होणार आहे. पहिल्यांदाच ओके. कन्नमोनगर इकडे हां. मोठी आरती होणार आहे. आणि मग संपूर्ण तो प्रवासाचा दिनक्रम वगैरे कसा का असतो? सकाळी आम्ही 6 वाजता निघतो उठल्यावर, मग एक 8 वाजता नाश्त्यासाठी थांबतो हॉल्टला. हां. दुपारी 11:30 वाजता जेवणाच्या हॉल्टला. परत 4 वाजता आम्ही निघतो. परत संध्याकाळी 7 वाजता आरतीला थांबतो. परत रात्री 9 वाजता जेवणाच्या हॉल्टला. मग नंतर सगळे साई भक्त आराम करतात. हां. आणि परत सकाळी उठून 6 वाजता ओके, म्हणजे आपलं दररोजचा दिनक्रम हा सेमच असतो. सेमच आहे. ठीक आहे, चालेल. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि पदयात्री करणाऱ्या प्रत्येकाचा प्रवास हा सुखरूप हो. ओम साईराम. तर मंदार इकडे साई पालखीला येऊन कसं वाटलं? अरे जबरदस्त, लय गर्दी होती यार. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ आपण इथेच संपवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती मुंबईतील लालबाग येथून निघणारी साई पालखीसाठी म्हणजे साई लीला. आज 15 मार्च आहे. 15 मार्च रोजी रामनवमीच्या उत्सवानिमित्त मुंबईतून अनेक पालख्या जात असतात. त्याच्यातली ही पहिली पालखी आज 15 मार्च. उद्या 16 मार्च आहे. 16 मार्चला मुंबईतली सर्वात मोठी अशी दादरमधली साई सेवकची पालखी निघणार आहे. अनेक साई भक्त असतात, ते पदयात्री असतात, याच्यामधून पायी प्रवास करत शिर्डीला जात असतात. भरपूर वर्षाचा त्यांना अनुभव असतो. आपण साधं छोट्याशा उन्हामध्ये तरी घेतो ना, 15-20 मिनटं तरी आपले हायवे होते, पण असे दिवसभर चालत असतात. 9 ते 10 दिवस संपूर्ण मुंबई ते शिर्डीपर्यंत. तर जे जे पदयात्री जातात, जे जे पायी प्रवासी जातात, त्यांचा प्रवास एकदम सुखकर हो, सुखाचा हो आणि साईनाथांची तुम्हा सर्वांवरती
कृपादृष्टी राहावं, तुम्हाला चांगला आशीर्वाद मिळो. आपण इथे आता साईलीलाच्या इथे आलो होतो. प्रचंड गर्दी, मजबूत उत्साह आणि जसा जसा वेळ जात होता ना तशी तशी गर्दी एवढी झाली ना की भाई उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. लालबागमध्ये आल्यावरती अशी गर्दी आली की आपल्याला गणेशोत्सवाची नक्कीच आठवण येते. आता हवं आपण इथे समुद्र आला कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत साईनाथ महाराज की जय.